नमस्कार. आज 6 ऑगस्ट 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, अमेरिकेतील मंदीच्या भीतीने भांडवली बाजारांची गाळण. आता जो शेअर मार्केट आहे तो अगदीच खालती येत आहे. मग त्या घसरणीची कारणे पहा तर अमेरिकेतील वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदीची भीती, त्यानंतर बँक ऑफ जपानच्या व्याजदरात वाढ, हमास प्रमुखाच्या हत्येनंतर इराण आणि इस्रायलमध्ये वाढलेल्या तणावामुळे खनिज तेलाच्या किमती भडकण्याची भीती, आणि शेवटचं आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे लक्ष. ओके, या कारणानिमित्त पहा जे शेअर मार्केट आहे, अगदी अमेरिकेचं पण असू द्या किंवा भारताचं पण असू द्या, शेअर मार्केट आता काय झालेलं आहे, खाली खाली येत आहे. काल पण घसरगुंडी लागलेली होती व आजही घसरगुंडी, अशा पद्धतीने तिथं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ओके, मग आता यावरून परीक्षेला प्रश्न येऊ शकतात का, किंवा आपल्या जे मेन्स परीक्षा आता होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये, तर प्रश्न बनू शकतो का, तर बिलकुल बनू शकतो. पहा, तुम्हाला माहिती आहे 2022ची UPSC प्रिलिमला प्रश्न पण आलेला होता की अमेरिकेमध्ये काही घडामोडी जर झाली तर त्याचा भारतावर इम्पॅक्ट होतो का. तर इथं पहा उदाहरण आहे आपल्यासमोर. आता कोणत्या बुकमध्ये वगैरे लिहिलेलं असणार नाही की USA जर तिथे USA जर बेरोजगारी वाढलेली असेल तर भारताच्या शेअर मार्केटवरती त्याचा परिणाम होईल असं आपल्याला कोणत्या बुकमध्ये दिसणार नाही, बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता किंवा ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर रीड करता त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी समजतात की बा अमेरिकेमध्ये जर बेरोजगारी वगैरे वाढली किंवा अमेरिकेमध्ये जर अराजकता जर तिथं असेल तर आपल्या भारतावर पण त्याचे जास्त परिणाम होतील, हे आपल्याला डायरेक्टली न्यूजपेपर सांगतात. व तसाच 2022ला UPSCचा प्रश्न पण आलेला होता. ओके, तर पाहता अमेरिकेमध्ये वाढती बेरोजगारी आणि आर्थिक मंदीची भीती. ओके, बेरोजगारी वाढल्यानंतर पहा चक्र थांबतं. याच्यापूर्वी पण आपण लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे की जर तुम्हाला अर्थव्यवस्थेचं चक्र जर सुरळीतरित्या चालू ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे, बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ना ते कमी करायला पाहिजे. आता त्याचं एक बेस्ट उदाहरण देण्याचा मी प्रयत्न करेन लगेच. आता पहा, मी आहे इथे. ओके, मला व्यवसाय आहे किंवा मला पण एक नोकरी आहे असं आपण कन्सिडर करूयात. ओके, व मला पगार मिळालेली आहे 10 रुपये पगार मिळाली. डन. ओके, मग मी काय करेल, घरी जाताना 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन जाईल. डन. मग पहा 5 रुपयाचा बिस्किट पुडा गेल्यानंतर इथं काय आहे, दुकानामध्ये गेलो मी. दुकान, मग इथं कुणाला व्यवसाय मिळाला, माझ्या 5 रुपये कुणाला मिळाले. पहा, मला 10 रुपयाची पगार मिळाली होती, त्यापैकी 5 रुपयाचा मी बिस्किट पुडा घेतला, ते दुकानदाराला मी 5 रुपये दिले. म्हणजे दुकानदाराचं पण तिथं काय झालेलं आहे, तिथं पण त्याला काही पैसे मिळाले व दुकान पण सुरळीत चालेल. मग पहा, दुकानदारांनी ते पैसे कुणाला दिले असतील, मग कारण त्यानं पण कोणापासून तरी बिस्किट पुडा विकत घेतलंच असेल ना. तर ते अगदीच पहा होलसेल जे दुकानदार वगैरे असेल त्याच्याकडून तो घेतलेला असेल. ओके, मग होलसेलवालं पण कोणापासून तरी आणलेला असेल, मग तो कोणाकडून, फॅक्टरीवाल्यापासून आणलेला असेल, बरोबर आहे. मग पहा, हे फॅक्टरीपासून होलसेलकडे आले असेल, होलसेलकडून रिटेलरकडे, व अशा पद्धतीने हे चक्र चालत आले असेल. ओके, मग पहा ह्या फॅक्टरीमध्ये काही कर्मचारी काम करत असतील लाईक माझ्यासारखे, बरोबर. मग पहा इथे पण यांना पण काय 5 रुपयाचं कितीतरी 1 रुपये तरी यांना पगार मिळालीच असेल ना ती बिस्किट पुडा तयार करण्यासाठी. मग पहा, हे फॅक्टरीमधील जे कर्मचारी असतील त्यांची जी सेव्हिंग असेल 1-1 रुपयाचीच म्हणा, पण सेव्हिंग जर झाली त्यांचे 100 रुपये, व मग 100 रुपयेचं त्यांचं रिचार्ज करायचं असेल किंवा त्यांचं जर आता आपण कन्सिडर केलं की माझं मोबाईलचं वगैरे दुकान आहे, तर ते काय करतील, माझ्या दुकानात येऊन म्हणजे तशा पद्धतीने मोबाईलचं काहीतरी खरेदी करून घेतील. म्हणजे पहा हे चक्र कशा पद्धतीने चालू झालं, म्हणजे माझ्या बिस्किट पुडा खरेदीवरून हे अशा पद्धतीने चक्र झालं तयार, बरोबर आहे. पण मीच जर बेरोजगार असलो किंवा माझ्याजवळ 10 रुपये जर नसले तर पहा लगेच इथं चक्र थांबत आहे ना. 5 रुपयाचा मी बिस्किट पुडाच खरेदी करणार नाही, मग जे होलसेलरला काही मिळणार नफा आहे ते पण मिळणार नाही, फॅक्टरी ओनरला मिळणार नाही नफा, मग फॅक्टरीमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना पण काही मिळणार नाही. म्हणजे पहा अर्थव्यवस्थेचं चक्र ना तिथंच तशा पद्धतीने थांबतं. आता एकामुळे एवढा इम्पॅक्ट होऊ शकतो का, तर पहा बिलकुलच होऊ शकतो. त्यासाठीच पहा बेरोजगारीला, अर्थव्यवस्थेमध्ये ना बेरोजगारीला लवकरात लवकर कमी करणं हे खूप गरजेचं असतं किंवा काळाची गरज असते असं आपलं म्हणणं गरजेचं आहे. मग त्यासाठीच पहा अमेरिकेत ही वाढती बेरोजगारी आहे. ओके, मग यासाठी आर्थिक मंदीची भीती तिथं आहे, बरोबर आहे ना. म्हणजे हे इकॉनॉमीचं चक्र थांबेल, इकॉनॉमीचं चक्र म्हणजेच काय, मंदी येईल, बरोबर आहे. मग हे प्रूव्ह केला आपण पॉईंट. त्यानंतर पहा बँक ऑफ जपानच्या व्याजदरात वाढ. आता व्याजदर त्यांनी काय वाढवलेलं आहे पहा, सगळीकडे महागाई वाढलेली आहे. ओके, इव्हन भारतामध्ये पण महागाई वाढलेली आहे. मग पहा महागाई जर कमी करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय करते, तर अगदीच देशभरामध्ये जेवढा पैसा आहे तेवढा पैसा कमी करण्यासाठी व्याजदर वाढवते. व्याजदर वाढवल्यामुळे काय होतात पहा, कर्ज काय होतात, कर्ज पण वाढतात, म्हणजे कर्जावरचं जे व्याजदर असतं ते वाढतं. मग कर्जावरचं व्याजदर वाढल्यानंतर जे व्यक्ती आहे ते पैसे वगैरे घ्यायला जातील का डायरेक्टली बँकेमध्ये, कर्ज काढायला जातील का, तर बिलकुल जाणार नाहीत. मग त्यामुळे पहा मार्केटमधून पैसा कमी होतो, त्यामुळे महागाईला इथं काय होतं, थोडंसं कमतरता येते. मग यासाठीच पहा बँक ऑफ जपानने पण व्याजदर वाढवलेले आहेत. त्यानंतर आपलं जे RBI आहे, RBIची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी बसते त्यांचे पण व्याजदरात ऑलरेडी वाढलेले आहेत. पण तरी देखील पहा
बाय मंथली जी बैठक बसते आता या महिन्यात ती होईल, मग त्यावेळेस आपल्याला पाहता येते की आरबीआयने काय त्यावरती ॲक्शन घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर पहा इराण आणि इस्रायलमधलं जे युद्ध आहे ते पण चालू आहे. या कारणांनी पहा जे शेअर मार्केट आहे ते घसरगुंडी लागलेली आहे त्या शेअर मार्केटला. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. त्यानंतर पुढे चला, प्रश्नांच्या पावसानंतर आश्वासनांची बरसात, पुण्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्विकासाची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. व पहा जनतेमध्ये जाऊन काम करणं हे अशा पद्धतीने तुम्ही एक लीडरचं कर्तव्य आहे असं तुम्ही म्हणू शकता. व अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी तशा पद्धतीने योग्यरित्या काम करत आहेत असं आपण इथं बेसिकली या न्यूजमधून पाहू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, बांगलादेशात अराजक, राजीनामा देऊन पंतप्रधान शेख हसीना यांचे देशाबाहेर पलायन, हंगामी सरकार स्थापन करण्याची लष्कर प्रमुखांची घोषणा. आता पहा, बांगलादेशमध्ये गेल्या महिन्यापासून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण विरोधात विद्यार्थी आंदोलन सुरू होते. शनिवारी आंदोलन अधिक तीव्र होऊन त्याला हिंसक वळण लागले. त्यानंतर शेख हसीना यांनी कर्फ्यू तिथे लागू केलं व त्यानंतर जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वगैरे ते सर्व त्यांनी बंद केलेले होते. तरी देखील पहा ढाकामध्ये विद्यार्थी आले व त्यांनी लगेच राजीनामा वगैरे देऊन तिथून पलायन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वाकर वुजरझमान यांनी स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षाबरोबर हंगामी सरकार स्थापन करण्याची घोषणा त्यांनी काल केलेली आहे. ओके, मग आता पाहूयात तिथे कशा पद्धतीने सरकार वगैरे येईल. पण याचे इम्पॅक्ट आता पहा, शेख हसीना गेल्या ते आपल्यासाठी म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये काय झालं हे आपल्यासाठी गरजेचं नाही, पण इंटरनल सिक्युरिटीसाठी ना हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर पहा या इन्सिडेंट्सवरून ना आपल्याला यावर्षीची जी मेन्स आहेत जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी पहा हे प्रश्न असू शकतील, असे प्रश्न बनू शकतात. पहा तर GS1 काय आहे, हिस्ट्री घटक आहे बरोबर. मग इथं प्रश्न येऊ शकतो पहा, रोल ऑफ इंडिया इन इंडिपेंडन्स ऑफ बांगलादेश. ओके, असा प्रश्न बनू शकतो. त्यानंतर जर GS2 तुम्ही पाहिलात तर यामध्ये असा प्रश्न बनू शकतो पहा, यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन येईल. ओके, मग इंडिया आणि बांगलादेश यांचं रिलेशन कसं आहे, जसं हिस्ट्री, त्यानंतर सिग्निफिकन्स, त्यानंतर इश्यूज, त्यानंतर सोल्युशन्स. ओके, इश्यू झाल्यानंतर सोल्युशन, अशा पद्धतीने का GS2 असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर GS3 काय आहे, इंटरनल सिक्युरिटी, मी आत्ताच चर्चा केली तर त्याचा आहे बॉर्डर सिक्युरिटी अँड ट्रॅफिकिंग. ओके, बॉर्डर सिक्युरिटी व तुम्हाला माहिती असेल इथे पहा सीमेवर BSFच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. का वाढ करण्यात आलेली आहे त्याचं कारण आपण नुकतंच पाहणार आहोत. किंवा हे GS3चा जो टॉपिक आत्ता मी चर्चा केला, बॉर्डर सिक्युरिटी वगैरे जे आहेत, मग त्याला आपण ना आता लगेच डिस्कस करणार आहोत. इंटरनल सिक्युरिटीसाठी हा घटक का महत्त्वाचा आहे. तर पहा एकच मिनिट द्या, याला क्लीन करेन मी. ओके, तुम्हाला नुकतंच माहिती आहे हा आपला प्यारा भारत व या बाजूने जर पाहिलात तुम्ही तर इकडून पाकिस्तान आहे व इथे आहे चायना. ओके, व आपले जे फ्रंट आहेत ना आज सध्याला कुठे कुठे इंडियन आर्मी वगैरे लढत आहे तर या दोन जागी पहा, इकडे पाकिस्तानसोबत व इकडे चायनासोबत. पण आता इकडून नवीन फ्रंट वगैरे ओपन होत आहे आपलं असं दिसतं. तर हे पहा अशा पद्धतीने इथं बांगलादेश आहे. बांगलादेशच्या इकडे जर पाहिलात तुम्ही तर इथं काय आहे, नॉर्थ ईस्ट. ओके, व त्यानंतर पहा पूर्वी ना BSF इथे असायची पण ना तेवढं जास्त असं वर्चस्व वगैरे नसायचं की बॉर्डर सिक्युरिटी जर जास्त नसायची. का नसायची पहा, इथं आयलंड टाईप आहे हे. ओके, म्हणजे अगदीच दलदलीचा प्रदेश आहे. ओके, मग यामुळे ना आयलंड टाईप आहे ही संपूर्ण प्रदेश. मग आयलंड टाईप असल्यामुळे ना तिथं फेन्सिंग वगैरे आपल्याला करता आली नव्हती. ओके, मग पहा नरेंद्र मोदी यांनी आल्यानंतर पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये एक 100वी घटनादुरुस्ती आहे. 100वी घटनादुरुस्ती करून काय केलं आपण, तर आपले प्रदेश काही आहेत ना ते बांगलादेशला लगेच देऊन टाकले व आपण तिथं बॉर्डर पहिल्यांदा सुरक्षित करून घेतलं. त्यामुळेच पहा म्हणजे आज बांगलादेशमध्ये अराजक स्थिती जरी असली ना तरी तेथील जनता भारतामध्ये जास्त करून येत नाहीत किंवा रिफ्युजी येत नाहीत असं आपलं बेसिकली या गोष्टीवरून सांगता येतं. व पहा आपण 100वी घटनादुरुस्ती करून जे प्रदेश दिलं होतं ना ते आपला तोटा झाला, पण त्याचा फायदा काय झाला तर पहा आज तिथे अराजक परिस्थिती जरी माजली तरी आपल्याकडे रेफ्युजीज वगैरे म्हणून आलेले नाही आहेत. ओके, कारणच त्याचं ते आहे की आपण इथं फेन्सिंग करून बॉर्डर पहिल्यांदा सुरक्षित करून घेतलं. ओके, म्हणजे पहा कुछ पाणी के लिए कुछ खोना पडता आहे, अगदी त्या टाईप इथं जर म्हटलात तुम्ही तर हे अगदी बेस्ट झालं. ओके, तर मग हा एक इश्यू आपण इथं सॉल्व्ह केलेला आहे. पण नेक्स्ट इश्यू काय येणार आहे पहा, तो फ्रंट खोलण्यात आलेला आहे. आता फ्रंट कशा पद्धतीने पहा, आता सध्याला तुम्हाला माहिती आहे आये दिन दहशतवादी हल्ले होत आहेत कुठे, जम्मू काश्मीरमध्ये बरोबर आहे. मग पहा अगदीच तशाच पद्धतीने ऑलरेडी आपल्याकडे मणिपूर आज देखील जळतच आहे किंवा म्हणजे ते अशांत आहे असं तुम्ही म्हणू शकता बरोबर. मणिपूर अशांत असताना नॉर्थ ईस्ट स्टेट पण अशांतच आहेत. ओके, मग पहा आता इकडे मणिपूर
किंवा नॉर्थ ईस्ट स्टेट जरी घेतलात ना, तिथं पण आपल्याला बॉर्डर फेन्सिंग वगैरे जास्त पद्धतीने करता येत नाही आहे. ओके, कारण पहा पूर परिस्थिती जर आली तिथे, की लगेच सर्व जे बॉर्डर वगैरे आहेत ना ते आपलं घेऊन जातं. ओके, त्यानंतर तिथे तशा पद्धतीने जिओग्राफी आहे किंवा टोपोग्राफी तुम्ही म्हणू शकता, की तिथं आपलं बॉर्डर वगैरे बेस्ट तिथं करता येत नाहीत. ओके, त्यामुळे पहा इकडे अरुणाचल प्रदेशचा जो एरिया आहे तो चायना म्हणतो की आमचाच आहे. ओके, तशा पद्धतीने ते भांडण होतच असतात आपले. मग त्याचं नेमकं कारण काय आहे? आता भांडण तिथं शब्द लिहू नका, फक्त तिथे कन्फ्लिक्ट म्हणू शकता तुम्ही. ओके, व चायना पण त्यांच्या वृत्तपत्रामध्ये वगैरे तशा पद्धतीने छापत असतात. मग कन्फ्लिक्ट ते होत असतात. मग ते तशाच पद्धतीने पहा, आता इथे बॉर्डर नाही आहेत. आपण बांगलादेश किंवा जे वेस्ट बेंगाल आहे तिथील बॉर्डर तर आपण सुरक्षित केलेला आहे. पण नॉर्थ ईस्टचं करायचं काय आहे? मग यासाठी पहा, आता एक नवीन फ्रंट इथं उघडू शकतो, जे की आपल्यासाठी खूप घातक आहे. ज्या पद्धतीने पहा, ज्यावेळेस 1900च्या दरम्यान 1990 आणि 2000, ओके, या दरम्यान ना जेव्हा पाकिस्तानने ISIला वगैरे ट्रेन केलं, पण ज्यावेळेस समजलं ना की अफगाणिस्तानमध्ये वगैरे याचं रिलिव्हन्स राहिलं नाही किंवा तालिबानचं याला रिलिव्हन्स वगैरे राहिलं नाही, त्यावेळेस त्यांनी ISIला कुठं पाठवलं? भारतामध्ये वगैरे पाठवलं. व भारतामध्ये त्यांनी काय केलं? ड्रग ट्रॅफिकिंग वगैरे केली. बरोबर, यामुळे आपल्याकडे मूवी पण आहे पहा, उडता पंजाब. मग ती समस्या झाली पहा. ओके, ड्रग ट्रॅफिकिंग वगैरे तिथं अगदी जास्त वाढली पंजाबमध्ये. का? त्याचं कारणच ते आहे, अमेरिकेने त्याला मदत केली होती. मग आता इथं पण तसंच होऊ शकतं पहा. आता सध्याला शेख हसीना यांचं सरकार जे होतं ना ते भारतासाठी खूप अनुकूल होतं. म्हणजे भारतासोबत त्यांचे रिश्ते वगैरे चांगले होते. पण जे विरोधी पक्षाचं जे सरकार येणार आहे ना, त्यांच्यामध्ये आणि भारतामध्ये थोडंसं जास्त हे नाही आहे, चर्चा वगैरे नाही आहे तशा पद्धतीने. मग ते भारतासाठी थोडंसं अनुकूल नाही आहे. तर ते कोणासाठी अनुकूल आहे? तर अगदीच पाकिस्तानसाठी अनुकूल आहे. कारण पहा, हे पहा, म्हणजे अनुकूल यांच्यासाठी आहे, पाकिस्तानसाठी. कारण त्याचं हेच आहे की शेख हसीना यांचे जे वडील होते शेख मुजीबुर रहमान, ओके, यांना आपण काय केली होती? मदत करून त्यांना तिथं पंतप्रधान बनवून पहिल्यांदा त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलेलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे शेख हसीना आणि त्यांच्या वडिलांसोबतचे आपले चांगले रिश्ते राहिले होते. पण जे बांगलादेशमधील जे विरोधी पक्ष आहे ते कोणाचे आहे? ऑलरेडी पाकिस्तानपासूनच प्रेरित आहे. बरोबर, यामुळे नात्याने पहा ते आपल्यासाठी थोडंसं म्हणजे घातक ठरणार आहे. ओके, व हे पाकिस्तान प्रेरित असेल. बाकी जे शेख हसीना यांचं तर सरकार गेलं, याचा आपल्याला फटका एवढाच भेटेल की आता पहा इथे नॉर्थ ईस्टकडे बांगलादेशचं तर बॉर्डर आपण सील केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. वेस्ट बेंगालचं बॉर्डर आपण सील केलं, चांगली गोष्ट आहे. पण नॉर्थ ईस्टचं बॉर्डर तशा पद्धतीने नाही आहे आपलं सील्ड. मग यासाठी पहा आता ट्रॅफिकिंग वगैरे वाढेल, ड्रग ट्रॅफिकिंग वगैरे जे म्हणतो आपण, ती जास्त करून नॉर्थ ईस्टमध्ये वाढेल. व पहा, नॉर्थ ईस्ट आज देखील अशांत आहे. मग अशांत असताना ना जर तुम्ही त्यांना जर ड्रग दिलात ना तर ते तशाच पद्धतीने धुंदीत वगैरे बसतील व त्यांना ते म्हणजे तिथल्या तिथं सप्रेस केलं जातं ना. ड्रग म्हटल्यानंतर काय, तर माइंड शांत करण्यासाठी आपण ड्रग घेतो. बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने जर आपण त्यांना ड्रगवरती जर ठेवलं तर प्रॉब्लेम काय होईल पहा, जे यूथ आहे ते नक्कीच तिथे डबघाईला वगैरे जाऊ शकतील. कारण अगदी त्यांचं माइंड वगैरे काम करणार नाही किंवा त्यांना खरं योग्य काय आहे व अयोग्य काय हे समजणार नाही. व त्यांना जे आपलं इकडलं नॉर्थ ईस्ट साईडचं जे यूथ आहे ना त्याला कोण कंट्रोल करेल? मग इथं बसून पाकिस्तान किंवा जे बांगलादेश आहे ना ते कंट्रोल करू शकेल. ओके, मग हा इंटरनल सिक्युरिटीमध्ये आज घडीला आलेला चॅलेंज आहे. ओके, इंटरनल सिक्युरिटीमधील हा खूप महत्त्वाचा इथं चॅलेंज आपण समजू शकतो. ओके, त्यानंतर पहा इकडे बॉर्डरवरती जर आता तशाच पद्धतीने जसं दहशतवादी कारवाई इकडे जम्मू काश्मीरमध्ये होतात, अगदी तशाच पद्धतीने जर नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये जर व्हायला लागल्या तर आपला जे रिसोर्सेस आहे ना ते जास्त रिसोर्स आपला कुठं खर्च होईल? मग पहा, बजेटमध्ये जेवढं डिफेन्सचं अलोकेशन आहे ते चायना आणि पाकिस्तानला लढण्यामध्येच आपलं खर्च होतं. बरोबर, मग आता पहा नॉर्थ ईस्टमध्ये नवीन एक फौज वगैरे जर तिथं तयार झाली तर मग काय करायचं? मग आणखीन जास्तच पैसा आपल्याला तिथं काय करावं लागेल? वर्ग करावा लागेल. त्यामुळे पहा, जे विकास निधी आहे आपल्याला किंवा जे विकासावर जे लक्ष करायचं आहे ना ते कुठेतरी राहून जाईल. ओके, कारण पहा आपल्याला इथं एक फ्रंट आहे, इथं एक फ्रंट आहे व इथं एक फ्रंट होणार आहे ओपन. ओके, मग 3 जागी जर लढायचं म्हटलं तर अगदीच भारत देशाला ना ही खूप मोठी एक समस्या आपण बेसिकली सांगू शकतो. ओके, त्यामुळे जे शेख हसीना यांचं जे सरकार पडलं ते आपल्यासाठी म्हणजे खूप धक्का लागणारी बातमी आहे. पण पहा, अद्याप तरी भारत सरकारने तशा पद्धतीने काही ऑफिशियली स्टेटमेंट दिलेलं नाही आहे की आम्ही यांच्यासोबत आहोत किंवा आम्ही यांच्या विरोधी वगैरे, तसं काही आलेलं नाही आहे. पाहूयात आगामी काळात ही कशा पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन आपले बांगलादेशसोबत असतील. कारण पहा, बांगलादेश आपल्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यापूर्वी पण म्हटल्याप्रमाणे आपण दुश्मन आणि दोस्त वगैरे बदलू शकतो, पण आपण शेजारी बदलू शकत नाही आपला. बरोबर आहे. मग पहा, शेजारीच आपला कोण आहे? बांगलादेश आहे. मग बांगलादेशला आपण त्यांनी जसं म्हटलं ना तसं आपलं मान्य करणं पण गरजेचं आहे काही गोष्टी. ओके, मग आता हेच पाहणं गरजेचं आहे की आगामी काळात यांचे रिलेशन कसे असतील. पण याच्यापूर्वी शेख हसीना यांच्या कार्यकाळामध्ये जर पाहिलात ना तुम्ही तर आपली रिलेशन अगदी चांगल्या पद्धतीने होती. त्यामुळे नॉर्थ ईस्ट पण आपला शांत एरिया होता. फक्त आपला कुठून आपला पाकिस्तान आणि चायनाकडूनच थोडंसं जे फ्रंट ओपन होते, जसं लडाखचा इश्यू आहे ते ओपन झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते.
पण आता आगामी काळामध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यामुळे हा पण आपला धोका पत्करावा लागणार आहे. हे एक इंटरनल सिक्युरिटीमध्ये चॅलेंज आहे असं तुम्ही तिथं लिहू शकता. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नक्कीच ओबीसीमध्ये समावेशासाठी परिणामयोग्य विधा दाखवा, पश्चिम बंगाल सरकारला न्यायालयाचे आदेश. पहा, ममता बॅनर्जी यांनी काय केलं होतं, ओबीसीमध्ये नवीन जातींचा त्यांनी समावेश करण्याचा प्रयत्न केला होता. मग सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली. मग सुप्रीम कोर्टाने परत त्यांना काय म्हटलंय, डाटा दाखवा. ओके, जसं हा आरक्षणाचा जो इश्यू झाला ना, त्या संदर्भातच इथं पण ही केस आहे. मग आता याला उत्तर काय किंवा म्हणजे सोल्युशन काय, तर पहा, आपल्याकडे एकच सोल्युशन आहे, कास्ट सेन्सस करणे. कास्ट सेन्सस जर केलात ना, तर आपल्याला नक्कीच समजून येईल की कोणत्या जाती पुढे गेलेल्या आहेत किंवा ज्या प्रगत आहेत किंवा कोणत्या अद्याप मागेच आहेत. मग आपण यांना काय करू शकतो, प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा तिथं लाभ पुरवून देऊ शकतो. आणि आता पहा, अशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाचे जजमेंट येत जातील. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, खते अवजारांवरील जीएसटीमुळे शेतीवर आर्थिक ताण. आता पहा, जीएसटी, आता कृषी पदार्थांवरती जीएसटी लागावी का, असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपण जे मिल्क वगैरे आहे त्यावरती आज जीएसटी नाही आहे. हां, जर पॅश्चराइज्ड मिल्क असेल तर त्यावरती आहे. बरोबर, हे सर्व झालं. पण कृषीला आपल्याला सिंचन वगैरे करायचं आहे, राईट. मग कृषीमध्ये ती उत्पादन साहित्य आपण म्हणू शकतो. मग त्या उत्पादन साहित्यावर पण लागणं जीएसटीला गरजेचं आहे का, तर ज्यावेळेस जीएसटी परिषदेमध्ये शिफारसी मागवण्यात आलेल्या होत्या ना, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की जे आपले उत्पादन साहित्य म्हणून आपण ज्याला कन्सिडर करू शकतो, तर त्यावरती जीएसटी लागली जाणार नाही असं त्यांनी पहिल्यांदाच कन्सिडर केलेलं होतं. ओके, पण आज घडला जर तुम्ही पाहिलात ना, तर 5% कशावर आहे, खतावर जीएसटी लागते आपल्याला, व 18% जीएसटी ही कशावर लागते, तर अगदीच कीटकनाशक वगैरे त्यांच्यावरती 18% जीएसटी लागते. मग एवढी जर जीएसटी आपण जर भरत असू तर प्रॉब्लेम काय होणार आहे पहा. आता अगदीच 1000 रुपये किंवा 100 रुपयेचं जर तुम्ही म्हटलात, 100 रुपयेचं काय आहे, तर खताचं पोतं 100 रुपयेचं आहे असं जर कन्सिडर केला तर त्यावरती तुम्हाला 5 रुपये आगावे द्यावे लागतात. आणि 18% जर म्हटलात तुम्ही, 100 रुपयेचं जर कीटकनाशकाचं डब्बा असेल तर आपला 18 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. मग पहा, यावरून काय होते, शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे ना. इथं मग शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न होत आहे का, तर बिलकुल होत नाही आहे. मग यासाठीच पहा, आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर याला बस्तात गुंडाळणं गरजेचं आहे. ओके, जे 5% आणि 18% जी जीएसटी आहे ना, याला आपण कमी करणं खूप गरजेचं आहे. व जीएसटी येण्यापूर्वी मग असं होतं का, तर तुम्ही म्हणू शकता की असं नव्हतं पूर्वी. म्हणजे अगदीच खतं आणि जे कीटकनाशक असतील तर त्यावरती पहा 0 ते 6% आता राज्यवाईज होतं ते. ओके, जर गरीब राज्य वगैरे असेल, म्हणजे अगदीच त्यांच्याजवळ नसेल काही, तर ते 6% वगैरे आकारले जाऊ शकते. पण जे प्रगत राज्य वगैरे होते त्यांच्यावरती तर 0% जीएसटी तिथं, सॉरी 0% व्हॅट तिथं आकारला जाईल, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके, 0% होता शेतीच्या जे शेतीलायक जे साधनं आहेत ना त्यांच्यावरती. मग जीएसटी आल्यानंतर पहा, सगळ्यांना त्यांनी विळख्यात घेतलं व याचा इम्पॅक्ट कशावर झालेला आहे, शेतीवरती झालेला आपला बेसिकली सांगता येतं. व एवढंच इथं जाऊन थांबत नाही आहे, तर अन्य काही अवजारे असतात पहा. ओके, तर त्या अवजारांवर पण कच्चा माल जिथून जिथून बनायचा आहे. ओके, आता अगदीच शेतीमध्ये बियाणं पण असतात पहा. मग बियाणं येत असताना अगदीच ते शेतकऱ्याकडून विकत घेतले जातात व त्यांना पॅकेज केले जातं. बरोबर, मग पहा, इथं पण यांनी काय केलेलं आहे, लगेच ते बियाणं बनवण्यासाठी जे आपलं काय आहे, जे यंत्र वगैरे आहेत, याला यांनी काय केलेलं आहे, मग लगेच तिथं पण जीएसटी लावलेली आहे. म्हणजे जे शेतीसाठी जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालावरती पण यांनी काय केलेली, जीएसटी लावलेली आहे. मग यामुळे अगदीच पहा, आता इथं पण देण्यात आलेलं आहे ना, कच्च्या मालावर 18% दराने जीएसटी लावल्याने खतांचे दर वाढले असून त्याचा भार शेतकऱ्यांवर पडत आहे. ओके, मग हेच प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम आहे म्हटल्यानंतर आता सोल्युशन पण आहे की जीएसटी दर आपण तिथं कमी करणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे जर विचारण्यात आलं तुम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, जे की 2022चं टार्गेट होतं ते हुकलेलं आहे आपलं. बरोबर, मग आपण ते जर टार्गेट आता घेतलं 2030 पर्यंत, तर मग 2030 पर्यंत शेतीचं उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, किंवा काही सजेशन आहेत का, तर बिलकुल सजेशन आहेत. जे कच्च्या मालावरती जे लागणार जीएसटी वगैरे ना, त्याला पूर्ण कमी करणं गरजेचं आहे. ओके, तर त्यानंतर जे सिंचन वगैरे आहेत, सिंचनावरती पण इथं जीएसटी लावण्यात येते. मग त्याला पण खूप कमी करणं गरजेचं आहे असं तुम्ही तिथं काय देऊ शकता, सजेशन देऊ शकता. त्यानंतर पुढे चला, मुलींच्या मोफत शिक्षण योजनेच्या वाटेत काटे. आता पहा, प्रत्यक्षात यांनी निर्णय लागू केलेला आहे असं म्हणतात, पण प्रॉब्लेम कुठे झालेला आहे, जेव्हा आपण प्रत्यक्षात जातो ॲडमिशन करण्यासाठी, तर ॲडमिशनला तिथं त्यांनी काय म्हणत आहेत, जे संचालक वगैरे असतील किंवा जे कारकून वगैरे तिथं बसलेले असतील, त्यांचं म्हणणं काय आहे, तर आमच्याकडे अद्याप GR आलेला नाही आहे. मग GRमध्ये जरी
आता यांनी काय म्हटलेत की जी आर आलेला आहे, पण जी आरमध्ये तशा पद्धतीने उल्लेखच केला नाही की आम्ही तुम्हाला एवढी एवढी फीस वगैरे देऊ. व प्रत्यक्षात तुम्ही जर पाहिलात ना, शिकवणी शुल्क अतिशय कमी असते व अन्य शुल्क अधिक अशी रचना आहे आपल्याकडे. ओके, म्हणजे जे ट्युशन फीस असते ना ती अगदी कमी असते. बाकीचे लायब्ररी फीस वगैरे अन्य भरपूर ज्या फीस असतात आपल्याला, म्हणजे तुम्ही जर रिसिप्ट पाहिलात आपल्या कॉलेजच्या ॲडमिशनची तर तिथं तुम्हाला लक्षात येईल की शिकवणी शुल्क अगदी कमी असतं व अन्य शुल्क तिथं जास्त असतं. मग आता राज्य सरकार आपलं काय म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला मोफत शिक्षणाची योजना तर देणार आहोत. मान्य आहे, मोफत शिक्षण दिलं जाईल, पण यामधील कोणतं शुल्क देणार आहे हे पण अद्याप प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आता फक्त लायब्ररी फीस देणार आहेत की फक्त ट्युशन फीस देणार आहेत की ओव्हरऑल फीस देणार आहेत, याबद्दल अद्याप काय आहे जी आर आलेला नाही आहे. मग यासाठी आता चंद्रकांत पाटील यांना जर विचारण्यात आलं तर त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की लवकरच आम्ही काय करू, तशा पद्धतीने एका व्यक्तीची किंवा एका अधिकाऱ्याची तिथं नेमणूक वगैरे करू. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक अधिकारी असेल व तिथल्या तिथं जर कोणती शाळेमध्ये वगैरे तसं मोफत ॲडमिशन जर देत नसतील मुलींना तर तिथं काय करू, आम्ही डायरेक्टली कारवाई करू, असं त्यांचं मत आहे. ठीक आहे, पहा ही योजना डायरेक्टली लगेचच्या लगेच चालू होत नाही, अशा पद्धतीने सांगू शकता तुम्ही. आता ही योजनेमधील थोडेसे लूपहोल्स आहेत असं आपल्याला कन्सिडर करता येतं. डन. त्यानंतर पुढे चला. पुढील महासाथीसाठी सज्ज व्हा, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, सर्व देशांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन. आता ही न्यूज बिल्डअप होत आहे. मग आगामी 1-2 दिवसांमध्ये काय येईल याच्यावरती आर्टिकल येईल, मग त्यावेळेस आपण याला नक्कीच चर्चेला घेऊयात. ओके, त्यानंतर पुढे चला. सत्ता बाजार स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, वित्त रेल्वे विभागाविरुद्ध सर्वाधिक खटले, केंद्र शासनाची राज्यसभेत माहिती. आता हा जो डाटा आहे ना आपल्या मॅगझिनमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल व त्यानंतर काल मी पहा मॅगझिन आपलं अपडेट करून पाठवलेलं आहे, म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते मिळून जाईल. प्लीज एकदा रीड करून घ्या, त्यामध्ये काही सजेशन असतील तर नक्की मला सांगत चला. आता पहा, हा डाटा खूप महत्त्वाचा आहे. तर संपूर्ण देशभरामध्ये ना 7 लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी पहा, देशातील विविध न्यायालयांमध्ये एकूण 6,98,904 प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी सर्वाधिक प्रकरणे विविध न्यायाधिकरणातील आहेत. जुलै महिन्यापर्यंत याची संख्या 2,75,181 आहे. विविध उच्च न्यायालयात 2,53,000 प्रकरणे केंद्र शासनाशी निगडीत आहेत व जिल्हा व सत्र न्यायालयाशी अशी 79,379 प्रकरणे प्रलंबित आहेत. ओके, हायकोर्टाची पण आकडेवारी इथं देण्यात आलेली आहे. तर हे डाटा तुमच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही न्यायालयामध्ये काय काय चेंजेस असणं गरजेचं आहे असं जर तुम्हाला विचारण्यात आलं किंवा प्रकरणे प्रलंबित खूप आहेत तसा प्रश्न जर आला तर तुम्ही हा डाटापासून तिथं नक्कीच सुरुवात करू शकता व तिथं सोल्युशन देऊ शकता की बाबा आपण जे पिटिशन आहेत मग त्याला रोखण्यासाठी आणखी काही, जसं की पहा आता संसदेमध्ये अधिवेशन चालू असताना ना डायरेक्टली बिल पास करू नका, तर त्यावरती चर्चा वगैरे होणं गरजेचं आहे. चर्चा जर झाली ना तर त्या बिलमध्ये जे काही गरजेच्या गोष्टी नाहीत ना ते तिथंच कपात केले जाऊ शकतात. अन्यथा पहा, जर गरजेच्या गोष्टी कपात केल्या नाहीत तर ते कुठं जातं, संसदेमधून कायदा झाल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज मिळतं. मग सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज मिळाल्यामुळे प्रॉब्लेम इथं होतो की प्रकरणे जे आहेत ना ती पेंडिंग पडतात. ओके, जे न्यायालयासमोर तो खटला जातो पण तो पेंडिंगच पडतो. मग यासाठी संसदेने काय पहिल्यांदा जर खबरदारी घेतली तर तिथं होऊ शकतं. मग असे तुम्ही काय देतं तिथं सोल्युशन देऊ शकता. ओके, तर हा डाटा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग आता इथं महाराष्ट्राचा पण डाटा आहे. महाराष्ट्राचा डाटा मी आता वाचत नाही आहे, ते तुम्हाला आपल्या मॅगझिनमध्ये वाचायला मिळेल, तिथून तुम्ही ते कव्हर करून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. वायनाडची घटना ही पश्चिम घाटाने दिलेला अंतिम इशारा आहे. ओके, आपण हे पाहिलेलं पण आहे व गाडगीळ समितीचे जे अहवाल होते ते पण आपण चर्चेला घेतलेले होते. 1, 2, 3 अशा पद्धतीने 3 मी हे सांगितलं होतं पहा तुम्हाला, म्हणजे रिकमेंडेशन सांगितलं होतं. व आपल्या मॅगझिनमध्ये पण जुलै महिन्याच्या मॅगझिनमध्ये भूस्खलनाबद्दलचा डाटा सर्व दिलेला आहे, त्यामुळे आता परत जायचं नाही. पण इथं जर तुम्हाला सोल्युशन जर विचारण्यात आली की बा आपल्याला तशा घटना रोखायच्या असतील तर आपण काय करायला पाहिजे किंवा पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी काय करावे, तर आपण इथं सोल्युशन नक्की सांगूयात. तर पहा, पहिल्यांदा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी संयुक्त समिती स्थापन करावी. डन. त्यानंतर नेक्स्ट आहे, स्थानिक पातळीवर विद्यापीठे, संशोधन संस्थांना पश्चिम घाटाबाबतचे संशोधन करण्यात प्रोत्साहन द्यावे. तिसरा आहे, पश्चिम घाटातील विकास कामांच्या परिणामांचा अहवाल इम्पॅक्ट असेसमेंट तयार करण्याचे काम स्थानिक विद्यापीठे, संशोधन संस्था यांना द्यावे आणि घाटाच्या प्रत्येक परिसरातील तालुक्याला स्थानिक पातळीवर संयुक्त वन व्यवस्थापन समिती, जॉईंट फॉरेस्ट कमिटी स्थापन करावी. हे असे तुम्ही 2-4 सोल्युशन देऊ शकता. बस झाले आपले. म्हणजे पहा, आपला 150 किंवा 250 शब्दामध्येच उत्तर लिहायचं असतं व एवढे शब्द भरपूर झाले आपल्यासाठी. ओके, आता तुम्ही जर एका स्टेटमेंटमध्ये पहा शब्द किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके, 11 शब्द तर इथंच झाले ना. मग एवढं जरी तुम्ही 4 जरी ओळी लिहिलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. पण हे लिहिणं गरजेचं आहे. जर परीक्षेला प्रश्न आला ना तर एवढं जरी खूप झालं ते. ओके, त्यानंतर
ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल दिलेला आहे. आता म्हणजे हा लेख वाचल्यानंतर मला थोडंसं हसू आलं, की बीजेपी त्यांनी विश्वासघात हे म्हणजे काय म्हणतो आपण, एकनाथ शिंदेंनी विश्वासघात केलेला आहे हे त्यांनी काय करत आहेत, मान्य करत आहेत, किंवा बीजेपीने त्यांना सीएमची खुर्ची देतो असं जे आश्वासन दिलं होतं 2.5 वर्षाचं ते त्यांनी मान्य करत आहेत. पण पुढे गेल्यानंतर लगेच ते अमान्य करत आहेत. म्हणजे काय लेख लिहिलेला मला तर काही समजलं नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. ते पहिली बाजू त्यांनी मांडली. त्यानंतर आज आहे उपराष्ट्रपती यांच्याबद्दलचं संवैधानिक स्थान. आता पहा, आपल्या राज्य सरकारमध्ये किंवा आज घडला जर तुम्ही महाराष्ट्र शासन जर पाहिला तर यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, मान्य आहे. व आपल्या देशात जर पाहिलात तर 1 उपराष्ट्रपती आहेत, बरोबर. मग पहा, प्राधान्य कोणाला आहे तर उपराष्ट्रपतीला इथं प्राधान्य आहे, कारण हे संवैधानिक आहे, संवैधानिक पोस्ट आहे. पण हे संवैधानिक आहे का तर बिलकुल नाही. यांना काही महत्त्व तेवढं जास्त नाही आहे. कॅबिनेट दर्जाचं फक्त पद त्यांना मिळालेलं सारखं आहे ते. डन. हा पॉईंट क्लिअर आहे दोघांना. उपराष्ट्रपती पद हे संवैधानिक आहे व उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक बिलकुल नाही आहे. डन. म्हणजे संवैधानिक ते नाही आहे. चालेल. त्यानंतर आता पहा, आपण उपराष्ट्रपती पद कुठून आणलेलं आहे, अमेरिकेच्या संविधानामधून. डन. हा पण तुम्हाला पॉईंट क्लिअर आहे. त्यानंतर आता संविधानाच्या अनुच्छेद किती ते कितीमध्ये आहे, मग हे 63 ते 70 यामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवड, अटी, शर्ती, पात्रता याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. आता आजच्या लेक्चरला फक्त आपण याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर पाहणार आहोत. उद्याच्या लेक्चरला आपण कलम वाईज तिथे डिटेल चर्चा करायची आहे. 63 ते 70 काय आहेत तर उपराष्ट्रपतीबद्दल चर्चा करण्यात आली. डन. हा पण पॉईंट क्लिअर आहे तुम्हाला. त्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तशी तरतूद थेट करण्यात आलेली आहे. उपराष्ट्रपती पद काय असतं तर हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी किंवा उपराष्ट्रपतीची जी निवडणूक होते ना, त्यामध्ये विधानसभेचे आमदार मतदान करतात का तर बिलकुल नाही. विधान परिषदेचे आमदार मतदान करतात बिलकुल नाही. म्हणजे हे दोन्ही पण आमदार काय तिथं मतदान करत नाहीत. पण राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे संसदेचे सर्व खासदार तिथं ना मतदान करतात. त्यामध्ये नामनिर्देशित पण, ओके, म्हणजे ज्यांना नॉमिनेट केलेला आहे ना ते पण आमदार तिथं काय करतात, खासदार ना तिथं मतदान करतात उपराष्ट्रपतीसाठी. मग तुम्हाला माझा दुसरा प्रश्न असेल की राष्ट्रपतीच्या निवडणुकीदरम्यान नॉमिनेटेड खासदार मतदान करतात का? प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की देऊ शकता. परत एकदा प्रश्न बोलतोय, राष्ट्रपतीच्या निवडणुकीवेळी नॉमिनेटेड खासदार जे असतील किंवा नामनिर्देशित खासदार असतील ते मतदान करतात का? प्रश्नाचिन्ह आहे, तुम्ही उत्तर नक्की देऊ शकता. त्यानंतर पुढे चला, उपराष्ट्रपतीची निवडणूक कशा पद्धतीने होते, अगदी ज्या पद्धतीने राष्ट्रपतींची होते ना अगदी तशाच पद्धतीने होते. फक्त जे प्रोसेस आहे, प्रोसेस तशा पद्धतीची असते. बाकीचे मताचं जे मूल्य असतं ना ते वेगवेगळं असतं. मतमूल्य, एका खासदाराच्या मताचं मूल्य किती असतं ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती वेळेस वेगवेगळं चालतं. ओके. त्यानंतर यांच्या काही पात्रता आहेत का तर पहा, ती व्यक्ती भारताचा नागरिक असली पाहिजे. त्यानंतर तिने वयाची 35 वर्ष पूर्ण केली असली पाहिजे. तसेच राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून येण्यास ती पात्र असली पाहिजे. अशा उपराष्ट्रपती पदाकरिता या 3 अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. डन. त्यानंतर उपराष्ट्रपती पदाचा कालावधी किती आहे, 5 वर्षाचा असतो. त्यानंतर पहा, त्यांचं पद रिक्त होऊ शकतं तर बिलकुल होऊ शकतं. 5 वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा त्यांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांना काढून टाकल्यास किंवा उपराष्ट्रपतींची निवडणूक अवैध ठरवल्यास किंवा शेवटी आहे त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचं काय होतं, पद रिक्त केलं जाऊ शकतं 5 वर्षाच्या पूर्वी देखील. उपराष्ट्रपती पद भूषवणाऱ्या व्यक्तीवर सर्वात महत्त्वाची जबाबदारी पडू शकते. ती म्हणजेच काय, राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास ती राष्ट्रपतींच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. ओके. हे त्यांचं सर्वात मुख्य कार्य आहे. ओके. मग याचं उदाहरण पण आहे पहा, माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा पदावर कार्यरत असताना मृत्यू झाला तेव्हा व्ही गिरी यांनी राष्ट्रपतीपद सांभाळलेले होते. डन. त्यानंतर पुढे चला, लालयत पंचवार्षिणी अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्यातील यश हे पर्यटन वाढले यापेक्षा अधिक भरीव आणि व्यापक असायला हवे, तसे गेल्या 5 वर्षांत घडले का? आता पहा, 5 ऑगस्ट 2019 चा दिवस आठवा. त्या दिवशी काय झालेलं होतं तर 370 हे कलम रद्द करण्यात आलेलं होतं. मग ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलं केस, म्हणजे हा खटला जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला, सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस काय म्हटलं होतं पहा, डी वाय चंद्रचूड यांचीच बेंच होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की 370 हा विशेष काही दर्जा देतच नव्हता. ओके, ठीक आहे. आता विशेष दर्जा देत नसला तरी पहा, जम्मू काश्मीरला पूर्वी काय होतं, त्यांचं स्वतंत्र ध्वज वगैरे होता, ते आपण माहिती आहे. तर देखील सुप्रीम कोर्टाचं तर तसं म्हणणं आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग पहा, 370 कलम हटणं ठीक आहे, पण या 370 कलम हटल्यानंतर काही जम्मू काश्मीरचा विकास झालेला आहे का तिथे?
त्याबद्दल सर्व जर उत्तर पाहिला तर ते निगेटिव्हच आहेत. किंवा पहा सलग 5 वर्षांमध्ये 370 रद्द केल्याने यश मोजायचे कसे आणि कोणत्या मापदंडाद्वारे हा प्रश्न आहे. त्या प्रांतात दहशतवाद कमी झालेला आहे का? बिलकुल नाही. शेजारील पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी थांबली आहे का किंवा कमी झाली आहे का? बिलकुल नाही म्हणू शकतो. त्यानंतर त्या राज्यात गुंतवणुकीचे प्रमाण वाढून उद्योगधंद्यांची भरभराट दिसून लागली आहे का? बिलकुल नाही. आपणास प्रशासनातील काही स्थान आहे असे स्थानिकांस वाटवं लागले आहे का? तर बिलकुल नाही. म्हणजे पहा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय आहे? निगेटिव्हच दिसतं. ओके, मग असं का होत आहे? तर पहा सध्याचं जे सरकार आहे तिथे राज्य कोण चालू केलं तिथे सध्याला राज्य कोण करत आहे किंवा प्रशासन कोणाचं आहे? तर केंद्र सरकार प्रशासनमध्ये आहे. बरोबर आहे. मग यावरून आपल्याला काय पाहायला मिळतं? तर अगदीच इथे जर मी नाही ना, एकतर आम्ही अन्यथा कोणी नाही असा विद्यमान सरकारचा तिथं आविर्भाव दिसत आहे. इथं लेखक असं म्हणत आहेत. बरोबर आहे. कारण पहा 5 वर्ष झाली व निवडणुका झाल्या नाहीत. असं का होऊ शकतं? बरोबर आहे ना. कारण पहा जर तुम्हाला जम्मू काश्मीरमधील जनतेची मतं जिंकायची असतील किंवा त्यांचं पण जर मन जिंकायचं असेल ना, तर तिथं लोकशाही बहाल करणं खूप गरजेचं होतं. ओके, आपण 2019मध्ये 370 कलम हे रद्द केलं, ते मान्य आहे. पण रद्द करून आपण काय मिळवलं मग? तर बिलकुल काहीच मिळवू शकलं नाही ना. कारण पहा 370च्या पूर्वीची स्थिती तुम्हाला माहिती आहे का? तिथे इंटरनेट बॅन पूर्वी पण होतं, आज पण आहे. बरोबर आहे. मग दहशतवादी कारवाई पूर्वी पण होत्या, आता पण आहेत. ओके, शहीद पूर्वी पण होत होते, आता पण होत आहेत. म्हणजे अगदी तसं नाही आहे की म्हणजे निगेटिव्ह खूप जात आहे. पण पहा 370 रद्द करून जर असा प्रश्न इंटरव्ह्यू पॅनलमध्ये विचारला जाऊ शकतं, डायरेक्टली मेन्समध्ये तर विचारलं जाणार नाही. पण आपण काय मिळवलं मग? कारण पहा पूर्वी तरी लोकशाही होती असं म्हणू शकतो ना. आता तर ती लोकशाही पण तिथं गायब झालेली आहे. का? तर पहा इथं मी म्हटलं ना, एकतर आम्ही अन्यथा कोणी नाही असाच इथं आविर्भाव केंद्र सरकारचा दिसत आहे. ओके, मग यासाठी पहा पहिल्यांदा यांनी काय करायला पाहिजे? निवडणुका घेणं खूप गरजेचं आहे. ओके, याच्यापूर्वी पहा डिलिमिटेशन कमिशन पण तिथं बसलेला होता व त्यांनी अहवाल पण सादर केलेला आहे. बरोबर. मग पहा डिलिमिटेशनने ऑलरेडी रिपोर्ट सादर केलेली आहे. मग असं असताना यांनी निवडणुका काय घेत नाहीत व निवडणुका घेतल्यानं काय झालं असतं मग? तर पहा तेथील जी जनता आहे त्यांनी मत दिली असती. मत दिल्यानंतर त्यांनी आमदार निवडून दिले असते. बरोबर आहे. आमदार आणि खासदारांना जेव्हा आपण निवडून देतो ना, त्यांना पण वाटलं असतं की बा आपण आपल्या परीने एका व्यक्तीला तिथं उमेदवारी दिलेली आहे. ओके, मग ते त्यांच्या जे काही समस्या असतील ना, ते तिथं जाऊन सांगितले असते की बाबा असं असं आमची प्रॉब्लेम आहे, तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करा. पण आता होत आहे काय? राज्यपाल आहेत. राज्यपाल दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत. ओके, त्यांना राज्याचा दर्जा वगैरे तिथं माहिती नाही आहे किंवा राज्याची पूर्ण परिस्थिती त्यांना माहिती नसणार. मग प्रत्येक व्यक्ती राज्यपालांना भेटायला वगैरे जाऊ शकतो का? तर बिलकुल नाही. त्यामुळेच पहा मी पहिल्यांदा काय म्हटलं होतं, जेव्हा न्यूजपेपर चालू झालं त्यावेळेसच म्हटलं होतं एकनाथ शिंदे यांनी लिडरशिपमध्ये एक चांगलं नेतृत्व वगैरे ते करत आहेत. का? तर पहा त्यांनी डायरेक्टली जे लहान मुलं वगैरे आहेत ना, त्यांना जाऊन तशा पद्धतीने त्यांनी भेटून सांगितलं की बाबा आम्ही तुमची समस्या नक्की सॉल्व्ह करू. मग तेच आहे एखाद्या सीएमचं वगैरे नातं तशा पद्धतीने असणं पण गरजेचं आहे. म्हणजे ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करणं गरजेचं आहे. पण राज्यपाल हे करू शकतील का? तर बिलकुल नाही. मग हीच तर समस्या आहे. ओके, त्यानंतर केंद्र सरकार आज काय म्हणत आहे की तुम्हाला आम्ही पर्यटन वगैरे तिथं वाढलेलं आहे पर्यटन. मग पहा तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार घ्या किंवा मनमोहन सिंग यांचं सरकार घ्या. आजचं 370 हटल्यावर जी 5 वर्ष झाली त्यामध्ये जेवढं पर्यटन कमी झालं ना, तेवढं याच्यापूर्वी झालेलं नव्हतं. म्हणजे तेव्हाची आकडेवारी जास्त आपल्याला दर्शवते की तेव्हा पर्यटन जास्त झालं होतं व त्यावेळेस काय होतं पहा 370ला तर लागू होतं ना. ओके, मग तसं कसं काय झालं? तर पहा तिथं सरकार चालू होतं. हा खरा मुद्दा आहे. ओके, व याच्याही पलीकडे जा. आता सध्याला आपण काय करत आहोत? लेक्चर किंवा तुम्ही जे क्लास करत आहात ते कशावरून करत आहात? इंटरनेटच्या द्वारे करत आहात. बरोबर आहे. ओके, मग पहा आता एखाद्या व्यक्तीला शिक्षण जर घ्यायचं असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये बसून जर शिक्षणाचा लाभ वगैरे जर घ्यायचा असेल तर त्याला काय करावं लागेल? इंटरनेट लागतं तिथं. पण सध्याला इंटरनेट बॅन आहे. बरोबर. त्याला जर क्लास करायचे असतील म्हणजे पहा त्याचा स्वतःचा विकास करायचा असेल, आता एखादा विद्यार्थी आहे त्याला जर UPSC किंवा MPSC म्हणजे आता जे की PSCची तयारी जर करायची असेल तर त्याला आज घडीला पहा अगदीच ऑनलाईनचं तर खूप मदत घ्यावी लागणार आहे. बरोबर. मग इंटरनेटच बॅन असल्यानंतर त्या व्यक्तीची प्रगती वगैरे तिथं होऊ शकेल का? तर बिलकुल होऊ शकणार नाही ना. मग हे सध्याला तिथं काय आहे 370 हटवण्यात जरी आलं ना तरी जम्मू काश्मीरचा तिथं राज्याचा दर्जा न देण्यामुळे काय झालेलं आहे, थोडासा विकास तिथं अडलेलाच आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर लडाखची पण तीच सिच्युएशन आहे. पहा लडाखमध्ये काय झालेलं आहे इश्यू, सोनम वांगचुक यांनी काय केलंय आंदोलन वगैरे तशा पद्धतीने किंवा उपोषणाला ते बसले, पण तिथं काही झालं का? सिच्युएशन हाताळली गेली का? तर बिलकुल नाही. मग हीच ती समस्या आहे. फक्त आपण तिथं पहा एका राज्याचे 2 तुकडे केले ते मान्य झालं, पण त्या तुकड्यातून आपण काय मिळवलं? एकतर आम्ही अन्यथा कोणी नाही अशाच पद्धतीने तिथे सिच्युएशन आज देखील पाहायला मिळत आहे. 5 वर्षामध्ये निवडणुका होणं गरजेच्या होत्या पण अद्याप तिथं निवडणुका झालेल्या नाही आहेत. ओके, हीच सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते. व याच्या पूर्वीची लेक्चर्स आठवा तुम्ही
काय म्हटलं होतं मी, तर एक आपलं आर्मी ट्रूपची जी ट्रक आहे ना, त्याला 5 किलोमीटर धावण्यासाठी किती 40 मिनिटाचा अंतर 40 मिनिट लागत होती. मग 40 मिनिटामध्ये कोणती पण दहशतवादी कारवाई तिथं होऊ शकते ना. मग तसंच झालेलं होतं पहा. 5 किलोमीटरसाठी जर 40 मिनिट लागत असतील, तर इथे काय आहेत, रस्ते वगैरे खराब आहेत किंवा जे जे सोसायटी आहे ना, ती डबघाईला जात आहे. ओके, म्हणजे अगदीच इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे ना तसंच होतं ना. आता पहा, अगदी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असले, दळणवळण ज्यावेळेस होतं ना, तर त्यावेळेसच आपला विकास जास्त पद्धतीने होतो. पण इथे काय आहे, रस्त्यांची सुविधा कमी होत आहे, रस्ते वगैरे तिथे कमी होत आहेत. यामुळे काय आहे पहा, सरकार लवकरात लवकर तिथं सत्तेवर येणं खूप गरजेचं आहे, असं तुम्ही तिथं उत्तरामध्ये नक्की नमूद करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला, काश्मीर भरभराटी कधी येणार. आता हा दहशतवादाबद्दल हा लेख लिहिलेला आहे, पण मला तेवढंसं काही खास वाटलं नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये नजुल वादावर भाजपचे पाऊल मागे का. आता पहा, नजुल वाद म्हणजे काय किंवा नजुल म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. तर पहा, 1947 दरम्यान म्हणजे भारत स्वातंत्र्य याच्या दरम्यान ज्यावेळेस राजे रजवाडे भारत देशामध्ये होते, त्यावेळेस पहा, जेव्हा ब्रिटिशांसोबत त्यांचे भांडण वगैरे व्हायचे किंवा म्हणजे ब्रिटिशांसोबत म्हणजे त्यांच्या पद्धतीने वादविवाद वगैरे ज्यावेळेस व्हायचा, त्यावेळेस ब्रिटिशर्स काय करायचे, जे राजे रजवाडे वगैरे आहेत त्यांची संपत्ती सगळी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे जे ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडे ते वर्ग करून घ्यायचे व राजे रजवाड्यांना तशाच पद्धतीने ते बाहेर हाकलायचे. ओके, मग ती जी संपत्ती ब्रिटिश गव्हर्नमेंटनी हस्तांतरित केली होती राजे रजवाड्यांकडून, त्यांना नजुल संपत्ती असं म्हणतात. ओके, राजे रजवाड्यांची जी संपत्ती आहे त्यांना नजुल संपत्ती असं म्हणतात. मग पहा, नजुल संपत्ती, मग राजे रजवाड्यांकडे यांचे डॉक्युमेंट नव्हते. मग 1947ला भारत स्वतंत्र देश झाला तरी देखील आपण त्यांची संपत्ती त्यांना देऊ शकलो नाही. का, तर त्यांचे डॉक्युमेंट नाही आहेत. मग आज घडीला सरकारकडे यांचे डॉक्युमेंट आहेत का, तर सरकारकडे पण डॉक्युमेंट नाही आहेत. मग सरकार काय करतं, ही जी नजुल संपत्ती आहे या संपत्तीचं त्यांनी काय करतं पहा, करार तत्वावर वगैरे हे बाहेर देतं. ओके, म्हणजे भाडे तत्वावर एखाद्या इंडस्ट्रियल सेक्टरला वगैरे तशा पद्धतीने देतं. मग त्यामधून हे काय व्याज वगैरे तिथं कमवत असतात. ओके, म्हणजे भाडं त्यानंतर त्याचं व्याज वगैरे अशा पद्धतीने काय करतात, हे नजुल संपत्तीवर पैसे कमवण्याचं काम उत्तर प्रदेश सरकार वगैरे करत असतं. पण उत्तर प्रदेश सरकारला जाग आली, त्यांनी काय म्हटले, आता आपण हे करारवर देणं बंद करायचं. ओके, कारण ही आपली संपत्ती आहे, आपण काय करूयात, आता इथं स्वतःचं इंडस्ट्रियल सेक्टर उभारूयात. ओके, या नात्याने त्यांनी तशा पद्धतीने काय केला, करार वगैरे रद्द करण्याचा एक अध्यादेश काढला. ओके, अध्यादेश काढल्यानंतर पण पुन्हा जाग आली, म्हणजे मार्च महिन्यामध्ये अध्यादेश निघाला व तुम्हाला माहिती आहे अध्यादेशचं टायमिंग किती असतं, तर 6 महिने 6 आठवडे. ओके, एवढ्या कालावधीमध्ये याला काय करावं लागतं, तर विधानसभामध्ये पारित करून घेणं मस्ट असतं. मग अगदी तसंच झालं पहा, विधानसभेमध्ये हे बिल पास झालं, पण ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये गेलं ना त्यावेळेस त्यांनी नकार दिला. का, तर पहा, आज घडीला सरकारची जमीन जर तुम्ही करारावर घेतलात ना तर ती कमी रुपयांना मिळते. ओके, इंडस्ट्रियल सेक्टरला. पण तुम्ही तीच जर जमीन प्रायव्हेट सेक्टरची वगैरे जर घेतला तर तिथे जास्त पैसे द्यावे लागतात. आता काळा बाजारामधून पण द्या किंवा अगदी व्हाईटमधून पण द्या, पण प्रायव्हेटला जास्त द्यावं लागतात. पण सरकार जर असेल ना तर तिथं करार तत्वावर कमी पैसे तिथं देणं गरजेचं असतं किंवा कमी पैशामध्ये सरकारी जमीन मिळू शकते. मग यासाठीच पहा, जे विधान परिषदेमध्ये गेल्यानंतर जे BJPचेच आमदार आहेत त्यांनी विरोध त्याला करारून केलेला आहे. व अगदीच सर्वांना माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये काय आहे, विधान परिषद पण आहे. मग या नात्याने पहा, हा करार इथं हे जे नदुल वादाचं जे बिल आलेलं होतं ते परत एकदा बस्तात गेलेलं आहे. ओके, थंड्या बस्तात गेलेलं आहे. त्यामुळे आता याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. ज्या दिवशी हे बिल पास होईल मग त्यावेळेस याची इम्पॅक्ट वगैरे आपण नक्की चर्चेला घेऊयात. ओके, वादाचा मुद्दा आपण समजून घेतला, बस झालं, एवढंच आपल्यासाठी सफिशियंट आहे. त्यानंतर जम्मूमधील वाढत्या कारवायांचे आव्हान, दहशतवाद विरोधीतील प्रणालीची पुनर्रचना. तर आता पुनर्रचना काय काय करण्यात आली ही इथं देण्यात आलेलं आहे. ही इंटरनल सिक्युरिटीसाठी तुम्हाला फक्त माहिती असणं गरजेचं आहे. हे मॅगझिनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर कोचिंग सेंटर मृत्यू कक्षच पहा, काल सुप्रीम कोर्टाने दिल्लीमधील जी घटना घडली त्याचं सुमोटो कॉग्निझन्स घेतलं, म्हणजे स्वतःहून दखल घेतली व स्वतःहून दखल घेतल्यानंतर पहा, विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतःहून दखल घेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने ही घटना सर्वांसाठीच डोळे उघडणारी असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. व त्यांनी दिल्ली सरकार त्यानंतर केंद्र सरकार या दोघांना पण नोटीस काय दिलेत पहा, जोपर्यंत इमारतीत नियम आणि सुरक्षात्मक गोष्टींचे काटेकोरपणे पालन होत नाही तोपर्यंत कोचिंग ऑनलाईन झाले पाहिजे, असे न्यायालयाने काल अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे दिल्लीमधील सर्व जे कोचिंग असतील ना त्या बंद आहेत व ज्या दिवशी त्यांना संपूर्ण NOC प्राप्त होईल त्या दिवशीपासूनच हे काय होतील, परत एकदा ऑफलाईन पद्धतीने चालू होतील, अन्यथा हे ऑनलाईनच आहेत. ओके, डन. त्यानंतर पुढे चला, स्किप करू शकता. करिअर वृत्तांत यामध्ये देण्यात आलेला आहे पहा, UPSCची तयारी कशी करायची, भारतीय संविधान कसं वाचायचं. मग इथं पण तेच दिलेलं आहे की इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू वाचा. इंडियन एक्सप्रेस म्हणजेच काय, लोकसत्ता आपला मराठी माध्यम, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे चला,
मुद्रातील बुडीत खजांत घट, अर्थमंत्री निर्मला सीतारामन. चांगली गोष्ट आहे, कारण यांनी म्हटलेलं आहे पहा की मुद्रा आज पूर्वी किती होतं, 10 लाखाचं आता त्यांनी 20 लाख केलेलं आहे ना, मुदत वाढून दिली आहे मुद्रा लोनची. मग त्यामुळे यांनी म्हटलेलं आहे की हे चांगलंच आहे. ठीक आहे, मग आपण पण म्हणायचं चांगलंच आहे. त्यानंतर नव्या अध्यायासाठी हॉकी संघ सज्ज, उपांत्य फेरीत भारताची आज जर्मनीशी लढत. आज पहा सेमीफायनल आहे भारताचं जर्मनीसोबत. ओके, हॉकी टीम. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आजचं म्हणजे कालचं द हिंदू, यात पण काही बातम्या महत्त्वाच्या आहेत. तर पहा पहिली बातमी, आता ही काल मी हायलाईट केलं होतं, ही बांगलादेशचं प्रोटेस्ट चालू होतं, पण आता शेख हसीना यांचं सरकारच बरखास्त झालं, त्याबद्दल आता काही नाही, ही बातमी घेण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, त्यानंतर अमित शहा यांचं काय म्हणणं आलेलं आहे पहा, न्यू क्रिमिनल लॉज बिगेस्ट रिफॉर्म इन द सेंचुरी. म्हणजे पहा आपल्या शतकामधील सर्वात महत्त्वाचे रिफॉर्म झालेले हे आहेत न्यू क्रिमिनल लॉ झालेले. ठीक आहे, तुम्ही हीच शब्द नक्कीच वापरू शकता तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये. यासाठी हे महत्त्वाचं आहे पहा, कारण आपला परीक्षेमध्ये लवकरात लवकर सुचणं पण खूप गरजेचं आहे. त्यानंतर IRCTC प्लग्स क्रिटिकल डाटा ब्रीच ऑन इन्शुरन्स साईट. पहा तुम्ही IRCTCद्वारे जर इंडियन रेल्वेचं जर तिकीट बुक केलात, ओके, म्हणजे रेल्वेमध्ये जर तिकीट बुक केल्यानंतर आपल्याला काय येतं पहा, तिथं इन्शुरन्स, तुम्हाला इन्शुरन्स पाहिजे का, यस, आणि दुसरं येतं नो, म्हणजे ते पण 0.45 पैशामध्ये तशा पद्धतीने इन्शुरन्स तिथं लागू होतं आपल्याला. मग आपण बेसिकली यसच करतो. ओके, मग पहा ती इन्शुरन्सची जी साईट आहे त्या किंवा जे IRCTCद्वारा जे इन्शुरन्स सेक्टर दिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या ज्या काही कंपन्या आहेत ना, तिथे काय झालेलं आहे, डाटा ब्रीच झालेला आहे. ओके, व हा डाटा ब्रीच एवढा आहे की पहा तुम्ही रँडमली जर PNR नंबर जर टाकलात कोणाचा पण, तर त्याचं डायरेक्टली त्या व्यक्तीचं नाव वगैरे तिथं दिसत होतं. ओके, त्याचा मोबाईल नंबर तिथं पूर्वी दिसत होतं, म्हणजे 23 जुलै 2024 ही घटना आहे. याच्या पूर्वीची घटना नक्कीच असेल. आता CERTने त्याला कंट्रोल केलेलं आहे पहा. मग CERTने कंट्रोल केल्यानंतर ही न्यूज बाहेर आलेली आहे. आणि आता पहा किती जणांचा तरी तिथे डाटा काय झालेला आहे, डाटा ब्रीच झालेला आहे. म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ना, ती विकण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यामुळे पहा प्रायव्हसी इज द मिथ. त्यामुळे पहा तुम्ही डिजिटल क्षेत्रात तुम्हाला वाटत असेल ना की आपलं खूप प्रायव्हेट आहोत किंवा आपली प्रायव्हसी खूप आहे, तर प्रायव्हसी इज द मिथ, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता ही न्यूज आपला याचा उद्देश आहे परीक्षेला वगैरे विचारलं जाणार नाही, फक्त एवढंच उद्देश आहे की कुठे पण आपली पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे तशा पद्धतीने शेअर नका करू, कारण प्रायव्हसी इज द मिथ. ओके, आता आपली भरपूर जणांची तर माहिती तर नक्कीच विकली गेली असेल, याबद्दल तर शंका नाही आहे पहा. त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी काही न्यूज गरजेच्या नाही आहेत. ओके, ज्या होत्या त्या अगदीच हे झालेले आहेत, म्हणजे फेवरेट टॉपिक आहे, त्यामुळे मी स्किप केलेला आहे. आता अगदीच पोलिओ डोसबद्दल वगैरे आलेलं आहे, पण तेवढंसं काही रिलेव्हन्स मला दिसत नाही आहे. ओके, UPSCची जर PYQ वगैरे तुम्ही पाहिलात तर तेवढंसं नाही आहे, त्यामुळे मी त्याला स्किप केलं आहे. त्यानंतर आता पहा 2021 साली ना UP सरकारने त्यांनी काय केलं होतं, एक लॉ आणला. त्या लॉचं नाव पहा, उत्तर प्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन रिलिजियस ॲक्ट 2021 हा कायदा त्यांनी घेऊन आले. ओके, योगी आदित्यनाथ सरकारने हा कायदा आणला. हा कायदा आल्यानंतर पहा प्रॉब्लेम काय झालं, जिथे जिथे फोर्सफुल कन्व्हर्जन होईल, म्हणजे एखाद्या महिलेचं लव जिहादच्या नावाखाली किंवा अन्य काही गोष्टींखाली, म्हणजे एखादी वेळेस फोर्सफुली म्हणजे चाकूच्या धारेवर वगैरे जर त्यांचं धर्म कन्व्हर्जन वगैरे जर केलेलं असेल व तसे पुरावे जर भेटलेले असतील, तर त्याला काय 20 वर्षाचा सजा तिथं देण्यात येणार होती. ओके, 20 वर्षाच्या सजेचं तिथं प्रावधान वगैरे त्यांनी केलं. कधी 2021च्या याच्यामध्ये. ओके, 2021च्या कायद्यानुसार. मग यामध्ये अंतर्गत पहा रजिस्ट्रेशन ऑफ 400 केसेस, 400पेक्षा जास्त केसेस या कायद्याअंतर्गत रजिस्टर्ड करण्यात आलेले आहेत आज देखील, म्हणजे 2021 ते 2023 दरम्यान ना, इथे किती 2023 दरम्यान 400 केसेस इथं रजिस्टर झालेले आहेत या कायद्यानुसार. मग पहा ह्या रजिस्टर्ड केसेस एवढ्या म्हणजे अगदी 400 झालेले आहेत व इथे सजा खूप मोठी आहे. फक्त 20 वर्ष सजा नाही, तर यासोबतच पहा त्यांनी फाईन पण लावण्याचं काही काम केलेलं आहे. ओके, मग हे ना हा खूप कायदा भाग वगैरे तयार झाला. ओके, मग आता पहा या कायद्यानुसार अगदीच जे फोर्सफुली जे कन्व्हर्जन होत होते ते रोखण्यात यश आलं असेल असं आपण कन्सिडर करतो. पण पहा प्रॉब्लेम कसं झालं, काही गोष्टी असं म्हणजे अगदीच आपण म्हणू शकतो ना की गुलाबाचं फूल देऊन आपण सर्वांना बदलू शकत नाही, अगदी तशाच पद्धतीने पहा इथे पण ना या कायद्याचा दुरुपयोग पण भरपूर वेळेस झालेला आहे. ओके, आता प्रॉब्लेम कशी आहे, आता अगदीच पहा, आता हा मुलगा आहे व हा मुलगी आहे. ओके, मग आता अगदीच यांचं धर्म चेंज असेल, पण आता मुलीचं या मुलावरती प्रेम असेल व मुलाचं मुलीवरती प्रेम असेल, हे मान्य केलं आपण. पण आता मुलीचे पॅरेंट्स यांचा जर नकार असेल तर काय केले यांनी, डायरेक्टली केसेस वगैरे फाईल केलेले आहेत. यामुळे पहा इथे आर्टिकल 19 काय म्हणतं आपल्याला आणि आर्टिकल 21 काय म्हणतं,
तर पहा इथे इथे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा कुठे पण राहणं कशा म्हणजे आपल्याला जसं हवं तसं राहणं वगैरे आपलं इथं काय दिलेलं आहे आर्टिकल 19 नुसार काय दिलेलं आहे स्वातंत्र्य आहे किंवा हक्क आहे आपला. आणि आर्टिकल 21 काय म्हणतं तर मूलभूत हक्कामध्ये जीवन जगण्याचा अधिकार आहे. जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये काय राईट टू मॅरी आहे. राईट टू मॅरीमध्ये पण पहा आपल्याला काय आहे ज्यांच्यासोबत आपल्याला जगायचं आहे त्यांच्यासोबत आपण जगू शकतो हे आपलं आर्टिकल 21 सांगतं. बरोबर आहे. मग असं असताना जर इथं पॅरेंट्सनी कंप्लेंट केलेली असतील तर काय करायचं मग समजतंय ना तुम्हाला. हां आता मुलीने जर एखाद्या वेळेस कंप्लेंट केली ना तर आपण मान्य करू शकलो असतो किंवा हे फोर्सफुल कन्व्हर्जन होतं. पण इथे पॅरेंट्सनी जर कंप्लेंट केली तर काय करायचं मग यासाठी पहा हे थोडंसं कायद्याला ना परत एकदा शिक्षेपात आलेलं आहे की बाबा येतं केसेस तर जास्त रजिस्टर होत आहेत. ओके केसेस जास्त रजिस्टर होत आहेत आणि प्रॉब्लेम कसा आहे पहा याच्यामध्ये सजा जास्त झालेली आहे. कुठे कुठे तर 20 वर्ष ऑर मोर दॅन दॅट. ओके मोर दॅन दॅट म्हणजेच काय इथं जन्मठेप पण होऊ शकते. एकतर 20 वर्ष किंवा जन्मठेपाची सजा अशा पद्धतीने ते या कायद्यामध्ये प्रावधान केलेले आहेत. यामुळे ह्या कायद्याद्वारे पहा दोन आपले मूलभूत हक्क तिथं हिरावले जाऊ शकतात. एक आहे आर्टिकल 19 व आर्टिकल 21. मग याला थोडंसं कॉन्स्टिट्युशनॅलिटीच्या जर टेस्ट खालून जर गेलं तर हे थोडंसं चॅलेंज येणार आहे. मग यासाठी योग्य आदित्यनाथ सरकार काय करत आहे परत एकदा याला अमेंडमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके मग आता ती अमेंडमेंट आल्यानंतर पाहूयात आपण की काय त्यामध्ये चेंजेस वगैरे केले जातील. डन आहे. आता पहा इथं देण्यात आलेलं आहे हे PMLA ॲक्ट. आता सध्याला ED रेड वगैरे का घालू शकते पहा किंवा जे राजकारणी व्यक्ती आहेत किंवा विपक्षाचे जे नेते आहेत ना ते बाहेर का येऊ शकत नाहीत लवकर तर PMLA ॲक्ट PMLAला पण तशाच पद्धतीने पहा 2016-17 काय केलं होतं अमेंडमेंट केली होती. मग अगदी ती व्हॉग कायदा बनवण्यात आला अगदी तशाच पद्धतीने आता सध्याला हे जे कायदा आहे अनलॉफुल कन्व्हर्जन जो ॲक्ट आहे ना सध्याला रिलिजियस कन्व्हर्जन यामध्ये पण काही प्रावधान चुकीची दिसत आहेत. यासाठी यांनी काय म्हणत आहेत आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21चं इथं हनन होत आहे. यासाठी लवकरच याला काय करत आहेत ते परत एकदा अमेंडमेंट करणार आहेत. मग अमेंडमेंट केल्यानंतर पाहूयात की यामध्ये कॉन्स्टिट्युशनॅलिटी खरंच असेल का किंवा याचं पुढे रिलिव्हन्स काय असेल. ओके तोपर्यंत आताच याला जास्त डिस्कस वगैरे करण्याची आवश्यकता मला वाटत नाही त्यामुळे स्किप केलं तरी बेटर आहे. त्यानंतर स्विमिंगचा वगैरे डाटा दिलेला आहे. पहा आता आहेत रिलिव्हन्स टॉपिक आहेत मी मान्य करतो पण पहा खोदा पहाड निकला चुहा आपल्यासाठी गरजेचं नाही व आता 1 तास तुम्ही दिलेला आहेत व त्यासाठी खरंच धन्यवाद. ओके तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता व आजची PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे. ओके म्हणजे प्लीज जर आपलं न्यूजपेपरची जर PDF मिळाली नसेल ना तर प्लीज मला मेसेज करत चला व सॉरी म्हणजे रिमाइंड करायला तुम्हाला मी हे करत आहे पण पहा मला लक्षात येत नसतं कधी कधी त्यासाठी सॉरी फॉर दॅट पण तुम्ही मला नक्की रिमाइंडर करून देऊ शकता. ओके त्यानंतर आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.